नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीच्या माझ्याकडे जुन्या पुराण्या साडीच्या लेसेस आहेत ज्या मी काढून ठेवल्या होत्या। तुम्ही जर गोदडीचा व्हिडिओ नसेल बघितला ना तर त्या व्हिडिओमध्ये बघा, त्यावेळेस मी खूप साऱ्या साड्यांचे लेसेस काढून ठेवल्या होत्या आणि त्यावेळेस पण सांगितलं होतं की यांचा रियूज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन। तर आता ह्या लेसचा रियूज करून आपण आजची जी आयडिया आहे ना ती बघणार आहोत आणि 0 कॉस्टमध्ये आहे। एकही रुपया खर्च न करता आपण ही आजची आयडिया आहे ती बनवणार आहोत। इथे नाही आपल्याला झिप लागणार आहे, नाही फॉर्म, घरच्याच साहित्यापासून तुम्ही आजची आयडिया आहे ती नक्की ट्राय करू शकता आणि अगदी मार्केट सारखी बॅग आहे, तुम्ही ती घरच्या घरी बनवू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, मी सर्वात खाली साडीचा कपडा, वरतून पण साडीचा कपडा आणि मध्यभागी राईस बॅग आहे ना ती ठेवून चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे हा पार्ट। आता याचं माप सांगते किती घेतलेलं आहे ते। क्विल्ट नाही केलेलं, फक्त चारही बाजूने स्टिच केलंय। तर रुंदी आहे बघा 19 इंच आणि लांबी आहे 26 इंच। ठीक आहे, तर 26 बाय 19 इंचाचा हा एक फक्त आयताकृती पीस मी चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण ह्या ज्या साडीचे लेसेस घेतलेले आहेत ना, म्हणजे तुमच्याकडे जर वेगवेगळ्या रंगाचे असतील तर तुम्ही त्या पण इथे वापरल्या तरी चालेल। आणि ही बघा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे। तर जिकडनं आपली रुंदी आहे बघा 19 इंच, तेवढी लेस मी इथे कट करून घेत आहे। थोडीफार वाढव घेतली तरी ती चालणारच आहे। आणि तुमच्याकडे जर म्हणजे छोट्या साईजचे जरी असतील ना तरी तुम्ही ते एकाड एक रंगाचे ठेवून किंवा सारख्या ठेवून पण अशाच पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता। तर चला आता या स्टिच पण मी तुम्हाला लगेचच करून दाखवते। आणि 2 नंबरची लेस स्टिच करताना मैत्रिणींनो, जी फक्त आहे ना अर्धा इंच आहे ना ती 2 नंबरची लेस, ती फक्त आतमध्ये थोडीशी फोल्ड करून घ्यायची आणि मग ती वरच्या 1 नंबरच्या लेसला कवर होईल अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे। आणि ही लेस खरं तर खूप छान दिसत होती, पण पातळ होती, त्यामुळे मग मी इथे ना आतमध्ये गोणी आणि प्लस एक साडीचा कपडा पण ठेवून घेतला होता। आता तिसरी पण लेस मी सेम तशीच स्टिच करून घेते आणि चौथी पण, म्हणजे चारही लेस मी तुम्हाला इथे स्टिच करून दाखवत आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात तुमची ही बॅग आहे ती बनवून तयार होणार आहे असं म्हणतं म्हणायला माणूस, पण तेवढे वेळ तर खरं तर तयारी करण्यातच जातो। पण बोलण्याची ती पद्धत असते। जर मीच तुम्हाला म्हटलं 1 अन् 2 तास लागते तर तुम्ही ते बनवायचा कंटाळा करता, पण मी जर म्हटले 10 मिनिटात बनवून तयार होते तर तुम्ही लगेच पटकन उठून बनवणार, म्हणजे तो तुमच्यामध्ये उत्साह येणार। आणि माझं कामच आहे की तुम्हाला कामामध्ये बिझी ठेवणं किंवा तुमचा पण वेळ आहे तो उपयोगी यावं, किंवा म्हणजे तुमच्या पण नवीन क्रिएटिव्ह आयडिया तुम्ही बनवाव्यात यासाठी। आता एक्स्ट्राची जेवढी लेस आहे ती कट करून घेते आणि इकडं 4 लेस लावून पण मग थोडीशी जागा शिल्लक होती ना, तर मी इथे स्ट्रेट लाईन अशी स्टिचिंग केली आणि एक्स्ट्राचा लांबीनुसार कपडा कट केला आणि परत आता आपल्याला या दोन्ही कडेने पण स्टिच करून घ्यायचं आहे बघा। ठीक आहे, या पद्धतीने। आणि बघा आतल्या साईडने पण मॅचिंग दोरा असल्यामुळे तुम्हाला काय स्टिचिंग वगैरे दिसणार नाही। त्यानंतर मैत्रिणींनो, लेस लावून झाल्याच्या नंतर आता आपली ही जी लांबी आहे ना, पहिली मी 26 इंच घेतली ती, आता 25 इंच राहिलेली आहे। तर इकडनं आपल्याला लांबीनुसार हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जिकडनं ओपन साईड आहे ना तिकडनं मी टाचणी लावून घेत आहे। ठीक आहे, आता त्यानंतर जिकडनं फोल्ड बाजू आहे ना तिकडनं आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे। तुम्हाला एकदम जवळून दाखवते। आणि कडेपासून 3 इंच, तर कडेपासून 3 इंच का, तर अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, त्यामुळे म्हणजे आपण 2.5 बाय 2.5 इंचाचाच कॉर्नर इथे कट करणार आहोत। फक्त कडेच्या साईडने 3 इंच घेतलं, अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून। आता जो बेस मार्क केला तसंच आपण हा कटिंग पण करून घेऊया। आणि टाचणी लावलेली होती सुरुवातीची ती काढून टाकली आणि ओपन केल्यावर बघा असं दिसेल। त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी मी इथे ना या फुलांमधला जो रंग होता ना तो घेतलेला आहे। तुम्ही हीच घेतलेली लेस तरी चालेल किंवा मग असा कोणताही मिक्स आणि मॅच कलर घेतला लेस बेल्टसाठी तरी पण चालेल। तर याची लांबी मी इथे घेतलेली आहे 20 इंच। ठीक आहे, आणि रुंदी घेतलेली आहे 1 इंच आणि ह्या अशा पद्धतीने आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे। तर चला दोन्ही बेल्ट मी स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने मध्ये राईस बॅग घालून। आता त्यानंतर आपल्याला हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते। आता जिकडनं आपली रुंदीची साईड आहे 19 इंच, त्या पार्टचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे बघा। ठीक आहे, तर रुंदीच्या साईडने आपण हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि इथे एक सेंटरला मार्क करून घेतलं। इकडच्या साईडने पण एक सेंटरला लगेचच मार्क करून घेऊया।
आणि सेंटरपासून आता आपल्याला 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि जिथं 2 इंच आहे ना त्याच्या पुढे आपल्याला बेल्ट ठेवायचा आहे. बघा तुम्हाला जवळून पण माप दाखवत आहे परत एकदा आणि व्हॉइसओव्हर देऊन पण सांगितलं. आता अशा पद्धतीने बेल्ट ठेवून स्टिच करून घेऊ आणि तिकडच्या साईडने पण सेम अशीच मार्किंग करून घेऊ. सेंटरपासून 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे. तर मार्किंग करून घेतली आणि बेल्ट पण मी तुम्हाला इथे स्टिच करून दाखवला. आता दुसरा पण बेल्ट मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेतला आणि चेक करून बघायचं म्हणजे समोरासमोर आहेत ना. ठीक आहे. त्यानंतर मैत्रिणींनो पायपिंगसाठी इथे तुम्ही साधारणतः 2 ते 2.5 इंच रुंदीची पट्टी घ्या आणि ही आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची. जसं बेल्ट स्टिच केला त्यावरतीच ठेवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया. ठीक आहे. आणि यानंतर ती आतल्या साईडने टर्न करून घ्यायची आणि बेल्ट पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशी आपल्याला इथं दाब टीप देऊन घ्यायची आणि बेल्टवरती आपल्याला मशीन मागे पुढे करत जास्तीच्या दाब टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या आहे म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहावा त्यासाठी. आणि वरच्या साईडने बघा ती आणि आतल्या साईडने परत जो राहिलेला पार्ट आहे तो आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे. आता जशी इकडनं ही पट्टी स्टिच केली ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी स्टिच करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण मी ही जी पट्टी आहे ती लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही जी बॅग आहे ती अशा पद्धतीने टर्न करून घ्यायची आणि ह्या दोनही कडा आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत किंवा व्हिडिओमधलं काहीही आवडत असेल ना तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि विशेष म्हणजे तुमची कमेंट करत चला. कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमच्या कमेंटमुळेच माझं काम करण्याचा उत्साह अजून वाढत असतो. त्यामुळे कमेंट करा. तर दोन्ही कडा आपण स्टिच केल्या. आता त्यानंतर आपल्याला जो बॉटमचा बेस आहे आपण अशा पद्धतीने पकडून स्टिच करून घ्यायचा इकडच्या साईडचं पण. ठीक आहे. तर चला मी या बॉटमचा बेस पण स्टिच करून घेते या पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो या बॉटमच्या बेसवरती पण मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. फायनली बॅग आपली स्टिच झाली. आता यानंतर आपल्याला ही राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि बघा एकही रुपया खर्च न करता अगदी मार्केटसारखी मार्केटपेक्षा सुंदर तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून बघा. तुम्हाला खूप नवल वाटेल आणि खरंच खूप छान होते. तुम्ही याला झिप पण अटॅच करू शकता पण मी इथे एकही रुपया खर्च न करता दाखवायची होती म्हणून झिपचा पण खर्च इथं नको आहे अशा पद्धतीने दाखवली. आणि बघा आतमधला स्पेस एवढा मोठा आहे. तुम्ही अशीच यूज करू शकता किंवा मग हे जे कडा आहे ना तिथे अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता. तर चला मी इथे ना स्टिच करून घेणार आहे. अशा बॉटमपासून जो बेस आहे तिथून स्टिच करणार आहे या पद्धतीने. ठीक आहे. तर चला स्टिच करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा मी इथे अगदी 1.5 इंचाची ही जी टीप आहे ती देऊन घेतलेली आहे. दोन्ही साईडनी बरोबर बॉटमचा जो बेस होता इथून स्टिच करायला सुरुवात केली आणि दोन्ही साईडने आपण ही जी कडा आहे ती स्टिच करून घेतलेली आहे. आणि बघा विदाऊट झिप एकही रुपया खर्च न करता किती सुंदर अशी आपली टोट बॅग आहे किंवा शॉपिंग बॅग आहे ती बनून तयार झाली. आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता एवढा मोठा असा स्पेस आहे. आता इथं शिवून तयार माप किती राहिले ना ते एकदा मोजून दाखवते. तर 11.5 इंचाची लांबी आहे. उंची आहे 9.5 इंच. 9.5 बाय 11.5 इंच आणि 6 इंचाची साईड आहे. आणि बॉटमचा बेस पण मग तेवढाच आहे. बॉटमचा बेस आहे 6 इंचाचा. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो बघा घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता मी तुम्हाला खूप सुंदर अशी एक डिझायनर पर्स आहे ती बनवून दाखवलेली आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो पण युजफुल ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.